परतवाडा शहरातील LIC चौक परिसरात एका 79 वर्षीय वृद्धाच्या कापडी पिशवीतून 40,000 रुपये रोख रक्कम व बँकेचे पासबुक लंपास झाल्याची घटना घडली। या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 अज्ञात इसमांचा शोध सुरू आहे। पोलीस नोंदीनुसार फिर्यादी यांनी बँकेतून 40,000 रुपये काढून ते आपल्या कापडी पिशवीत बँकेच्या पासबुकासह ठेवले होते। त्यानंतर ते दुचाकीवरून जात असताना LIC चौक ते जाणाऱ्या रस्त्यावरील चढाजवळ युनिकॉर्न दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांना "काका, तुमच्या गाडीवर घाण आहे" असे सांगितले। गाडीवर घाण असल्याचे लक्षात आल्याने वृद्धाने दुचाकी थांबवून कापडी पिशवी साइड मिररला अडकवली आणि पाणी घेऊन गाडी साफ करण्यास सुरुवात केली। गाडी साफ केल्यानंतर साइड मिररला अडकवलेली कापडी पिशवीच गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। पिशवीमध्ये 40,000 रुपयांची रोकड व बँकेचे पासबुक होते। दरम्यान जवळील कंपनीच्या मालकाकडे चौकशी केली असता 2 इसम युनिकॉर्न दुचाकीवर आले होते। त्यांनी जालना रोड कुठे आहे अशी विचारणा करून तेथून निघून गेल्याची माहिती मिळाली। या घटनेप्रकरणी परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील माहिती व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत आहे। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू।